नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी कंटाळा आला रोजच्या भाज्या खाऊन, मग ही शेव बटाटा भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. चटपटीत, झणझणीत आणि खायला एकदम मजेदार अशी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी शेव बटाटा भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 3 कच्च्या बटाट्यांचा वापर केलेला आहे. आपण आता बटाटा कसा कापायचा, म्हणजे त्याचे तुकडे कसे करायचे ते दाखवते आहे तुम्हाला. बघू शकता असा मध्ये कापून घ्यायचा आहे बटाटा. त्यानंतर बघू शकता, त्यानंतर असं परत मध्ये कापून घ्यायचं आहे व मध्ये मध्ये असे कट करून घ्यायचं आहे आणि एकदम म्हणजे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे पण नाही, एकदम मीडियम साईजचे असे आपल्याला इकडे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बटाटा शिजणार लवकर. बघू शकता तुम्ही असे मी तुकडे करून घेतलेले आहेत. असेच प्रकारचे तुकडे करा तुम्ही पण. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये. त्यानंतर 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल, त्या घालायच्या आहेत व मीडियम फ्लेमवर आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जे कच्च्या बटाट्यांचे तुकडे केलेले होते ते घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही. व मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावायचं आहे व 5 ते 6 मिनिटं आपण आता हे मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे वाफेवरती. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया. आपला बटाटा आहे तो 75% चांगला शिजलेला आहे. बघू शकता तुम्ही. असं थोडंसं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे टॅमॅटो प्युरी आहे ती घालायची आहे. इकडे मी 2 टॅमॅटोंची प्युरी केलेली आहे. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा धणे पावडर आहे ती घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व आपण आता हे परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं. चांगले मसाले आहेत ते बटाट्याला लागले पाहिजेत. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे व झाकण लावून आपण आता हे परत 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी सुद्धा झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा साखर आहे ती घालायची आहे. बघू शकता तुम्ही. व परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता शेव आहे ती घालणार आहोत. तुम्ही कोणती पण शेव वापरलात तरी चालेल. इकडे मी लाल शेवचा वापर केलेला आहे व असं चांगलं परतवून घ्यायचं आहे. खूप छान लागते ही भाजी. तुम्ही ही भाजी भाताबरोबर, चपाती बरोबर, रोटी बरोबर किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकता. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा. व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली चटपटीत, झणझणीत, मसालेदार अशी शेव बटाटा भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.